या व्हिडिओला प्रत्येक जण नक्की शेवटपर्यंत पाहिलं पाहिजे ते, कारण हे व्हिडिओ ना अख्खं तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या जगामध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या लाईफला इन्हॅन्स झालेले त्याला बघायचं आहे, म्हणजे त्याला लाईफला जास्त अनुभव करायचा आहे. तर लाईफला जास्त अनुभव करायचा असेल तर त्याचे काही चांगले पण तरीके आहेत आणि काही वाईट. जर तुम्हाला कोणी चांगला रस्ता सांगितला नाही, चांगला मार्ग तुम्हाला सांगितला नाही, तर ऑब्व्हियसली तुम्ही शॉर्टकट हुडकणारच लाईफला जास्त अनुभव करण्यासाठी. तर एक व्यक्ती जो बारमध्ये जातो आणि दुसरीकडे अजून एक व्यक्ती जो मंदिर किंवा मस्जिदमध्ये जातो. दोघांचा मकसद म्हणजे की पर्पज एकच असतो. हे दोघेही एकाच गोष्टीला सीक करत असतात. लाईफला जर जास्त अनुभव करायचा असेल तर तुम्ही किंवा दुसरा कोणी व्यक्ती सिगरेटचं सेवन करत असेल किंवा कन्सिस्टंटली अल्कोहोलचं सेवन करत असेल किंवा गुटखा खाण्याची आदत आहे, तर तो व्यक्ती फक्त एका किकसाठीच त्याचं सेवन करत असतो, जे त्याला थोड्या वेळासाठी मिळत असतं. पण ही पद्धत ना चुकीची आहे. तर का चुकीचे आहे? तर मी थोड्या वेळासाठी गुटख्याचं सेवन करत असेल आणि मला 10 मिनिटासाठी फुल मजा येत असेल तर मग हे तर चांगली गोष्ट आहे ना. 10 मिनिटासाठी तर माझी लाईफ इन्हॅन्स झाली ना. तर फॅक्ट हे आहे की अख्खं पूर्ण युनिव्हर्स बॅलेन्सिंगच्या प्रिन्सिपलवर चालतो. प्रत्येक गोष्ट इथे बॅलेन्स होत असते. तर जर तुम्ही ड्रिंक केल्यानंतर तुम्हाला फुल मजा तर येईल, खूप भारी वाटेल, पण ते 10 मिनिट तुमच्या आयुष्यातील 10 दिवस लो करून टाकतील. 10 दिवसात जे तुम्हाला नॉर्मल मजा भेटणार होतं ते तुम्ही मजा कॉम्प्रेस करून 10 मिनिटांमध्येच अनुभव केल्या. त्यामुळे जेव्हा कधी तुमची नशा उतरेल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला विड्रॉल सिम्पटम्स होईल, म्हणजेच तुम्हाला काही पण चांगलं वाटणार नाही. तर का चांगलं वाटणार नाही? कारण तुम्ही तितक्या वेळेच्या ड्युरेशनचा मजा आता एकाच जागी एक्सपिरियन्स केल्या आउट ऑफ द बॅलन्स. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून नशा कराल आणि जास्त प्रमाणात कराल त्या सेम मजाला एक्सपिरियन्स करण्यासाठी. आणि जास्त सेवन केल्यामुळे मेंटली इफेक्टच्या सोबतच फिजिकली इफेक्ट पण होऊ लागणार. नशा करून तुम्ही तुमच्या स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात, पण नशा तुम्हाला खूप मागे घेऊन जात आहे. आजकाल नशा करणं खूप कॉमन झालं आहे. जर तुम्ही नशा करत नसेल तर तुम्ही खूप लकी आहात यार. पण जर तुम्ही नशा करत असेल तर तुम्हाला लॉजिकली नाही तर तुमच्या हृदयातून विचार करायची गरज आहे. अरे नशा करायचा असेल तर सफलताचा नशा करा ना. नशा करायचा असेल तर प्रेमाचा नशा करा ना. नशा करायचा असेल तर पैशाचा नशा करा ना. नशा करायचा असेल तर प्रत्येकासोबत चांगलं कनेक्शन बनायचं नशा करा ना. नशा करायचा असेल तर स्वतःला फिट ठेवायचं नशा करा ना. कारण हे असे नशे आहेत जेव्हा तुम्ही करत्या तेव्हा हे पूर्ण दुनिया तुमची तारीफ करते, आणि जेव्हा हे दुनिया पुरी तुमची तारीफ करते तेव्हा ज्या मजाला तुम्ही अनुभव कराल ना ते दारू किंवा सिगरेट पेक्षा लाख गुणा भारी असेल. नशाला जर तुम्ही सायंटिफिक पद्धतीने समजला ना तर मग तुमची जिंदगी बदलून टाकेल. नशाचं मूळ कारण म्हणजे केमिकल, म्हणजेच मेंदूमधील रसायन. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तर बरेच केमिकल्स बद्दल शिकल्याच असेल, हो ना? तसेच तुमच्या दिमागामध्ये पण काही केमिकल्स असतात, जसे की एंडोर्फिन, ऑक्सिटॉक्सिन, सेरोटोनिन आणि सगळ्यांचा राजा डोपामिन. बाहेरच्या दुनियामध्ये तर एवढे मोठे मोठे केमिकलच्या फॅक्टरी तर तुम्ही बघतच असाल, पण तुम्हाला माहीत नसेल या जगातली सगळ्यात पॉवरफुल केमिकलची फॅक्टरी तर तुमच्यामध्येच आहे, तुमच्या दिमागामध्ये. ऑक्सिटॉक्सिन. जेव्हा कधी तुम्ही कोणाला मिठी मारत्या किंवा कोणासोबत हँडशेक करत्या किंवा अपोजिट जेंडरला टच करत्या तेव्हा ऑक्सिटॉक्सिन नावाचा केमिकल तुमच्या दिमागामध्ये रिलीज होत असतं. फ्रेंडशिपमध्ये पण ऑक्सिटॉक्सिन रिलीज होत असतं. जेव्हा तुम्ही कोणाचा हात पकडून चालत असत्या तेव्हा ऑक्सिटॉक्सिन रिलीज होत असतं. ऑक्सिटॉक्सिनला बॉन्डिंगचा केमिकल पण म्हटलं जातं. असं पण तुमच्यासोबत होत असेल की जर तुम्ही कोणाला लाईक करत असाल आणि ती व्यक्ती जर तुमच्या आसपास असते तेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण फील करत असाल, आणि जसं पण ते व्यक्ती तुमच्यापासून दूर जात असेल तसं तुमचा दिमाग तिकडेच जात असतो आणि तीच व्यक्ती तुम्हाला पाहिजेच असं वाटत असतं. हे सगळं ना ऑक्सिटॉक्सिन केमिकलमुळेच होत असतं. सेरोटोनिन. आठवण करा ते क्षण ज्यावेळेस कोणीतरी तुमची तारीफ केलं होतं किंवा सगळ्यासमोर तुमच्याबद्दल चांगलं बोललं होतं, त्यावेळेस तुम्ही मधून किती चांगलं फील केलं होतं. ते खरं तर सेरोटोनिन केमिकलमुळेच होत असतं. एंडोर्फिन. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत्या किंवा कोणती पण फिजिकल ॲक्टिव्हिटी करत्या तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत असेल त्यावेळेस ना एंडोर्फिन केमिकल रिलीज होत असतं, कारण तुम्ही ते काम करायला जे तुमची बॉडी डिझायर करत आहे. डोपामिनच ते केमिकल आहे जे गुटखा, सिगरेट, अल्कोहोल आणि बाकी ॲडिक्टिव्ह गोष्टी जे पण आहेत ते सेवन करताना केमिकल रिलीज होत असतं. प्रेमाच्या वेळेस किंवा काही पण म्हणा त्यावेळेस जे केमिकल निघत असतं ना ते डोपामिनच असतं. आणि सायन्सने पण हे प्रूफ केलं आहे की प्रेमाच्या वेळेस डोपामिनच्या सोबतच एंडोर्फिन, ऑक्सिटॉक्सिन, सेरोटोनिन आणि सारे केमिकल्स एकाच वेळेस सायमल्टेनियसली कॉन्करंटली एकाच वेळेस रिलीज होत असतात. आठवण करा ते क्षण जेव्हा तुम्ही कोणाकडे बघितले असेल आणि त्यावेळेस वेगळीच फिलिंग येते, आउट ऑफ वर्ल्ड फिलिंग जे असतं ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट हेच होत असतं. ऑल केमिकल ॲट वन्स. यावेळी जी फिलिंग येते ना ते कोकेन ड्रगपेक्षा बी जास्त ॲडिक्टिव्ह असते. तर आता मी तुम्हाला या सगळ्या केमिकलबद्दल सांगितलो तर का सांगितलो? कारण तुम्ही या केमिकलचे नोकर बनू नये. त्यामुळे तुम्ही कॉन्शियस होऊन समजाव की तुमच्यावर काय होत आहे. आता ते नशा असो की ते काही पण, केमिकलला तुम्हाला राईट दिशेने नेण्याची गरज आहे.
असे बना की डोपामिन तुम्हाला नशेने नाही तर सक्सेसने भेटाव. नशा हे खूप मोठं जाळ आहे, असं जाळ की तुम्हाला थोड्या वेळासाठी तर स्वर्गामध्ये आहे असा अनुभव करून देतो, पण आयुष्यभरासाठी नरकात वाट लावतो. मेन गोष्ट ही आहे की या सृष्टीमधील प्रत्येक जीवजंतू असो किंवा तुम्ही, प्रत्येकाला आपलं आयुष्य लय भारी पाहिजे ते. पण लय भारी करण्यासाठी जर तुम्ही नशाचा सहारा घेत असेल ना, तर तुम्हाला या जगातली कोणती शक्ती वाचू शकत नाही. तर मी आता तुम्हाला असं म्हणणार नाही की नशा करू नका, हे करू नका, ते करू नका. करा हे की नशा सोडा आणि असं काय करायचा प्रयत्न करा की ते मटेरियलिस्टिक आणि रिअलिस्टिक असावं. कारण यंग आयुष्यामध्ये मटेरियलिस्टिक सॅटिस्फॅक्शन जरुरी आहे. लोकांसोबत कनेक्शन बनवा, खूप सारा पैसा कमवा किंवा जे करण्यामध्ये तुम्हाला खुशी भेटते ते करा. तुम्ही एक ह्युमन बॉडी आहात आणि एक ह्युमन बॉडी जेव्हा कधी दुसऱ्या ह्युमन बॉडीला बघते तेव्हा ते फक्त या दोन गोष्टीबद्दलच विचार करत असते की हे जे माणूस माझ्या समोर आहे एकतर तो लय भारी आहे किंवा तो बिलकुल बी भारी नाही. यानं असल्यानं मला काय ते फरक पडते आणि मला फरक पडत नाही. तर असं तुम्हाला नाही बनायचं आहे. जेव्हा कधी पण तुम्ही कोणाला बघाल तेव्हा हमेशा एकच विचार करा की ही इज ग्रेट, हे माणूस माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येकाला असं रिस्पेक्ट द्या की ते माणूस तुमच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. असा इगोलेस माइंडसेट जे व्यक्ती ठेवतात ना, सक्सेस त्यांच्या मागे कुत्र्यावानी पळत येत असतं. दिमागामध्ये ठेवून घ्या गोष्टीला. हे जी मी रिस्पेक्टवाली गोष्ट सांगितलो ना, त्याच्यामुळे तुमची इगो कमी होते आणि जेव्हा इगो कमी असेल तेव्हा तुम्ही नशाकडे जाऊ शकणार नाही, कारण नशा तुमच्या इगोला वाढवतो. तुम्ही एक गोष्ट नोटीस केला असेल की दारू पिल्यानंतर लोक ते बोलतात ते जे कधी नॉर्मली बोलायची हिंमत पण करू शकत नाही, ते कॉन्फिडन्समुळे करू शकतात जे त्यांना दारू पिल्याच्या बाद येत असतं. अरे बिना नशाचं तुम्ही कॉन्फिडंट बनवून दाखवा ना, तेव्हा मग तुम्ही रिअल वाले हिरो. तर तुमच्यामध्ये जेव्हा इगो कमी असते ना, तेव्हा नशा करायचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे गिव्ह रिस्पेक्टची टिप ना थोडी इनडायरेक्ट आहे, पण बघा की तुम्हाला कसं हे नशापासून दूर नेते. अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केला असेल की जेव्हा कधी तुम्ही कोणा सक्सेसफुल व्यक्तीला पाहत्या तेव्हा तुम्ही म्हणत असाल की ही इज सो हंबल, इतना बडा बनने के बाद भी वो कितना हंबल है. तो सक्सेसफुल आहे आणि हंबल आहे हे चुकीचं आहे. तो हंबल आहे, त्याच्यामध्ये इगो कमी आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहे. जेव्हा कधी पण तुम्ही असं काम करता जे तुमच्या सर्वायवलला जपून ठेवत असतं, जसं की तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणं, चांगले मार्क मिळवणं, पैसे कमवणं, हे सगळे गोष्टी अशा आहेत जे तुम्हाला जास्त वेळ जगण्यासाठी मदत करतील. आयुष्यामधले सगळे प्रॉब्लेम्सला जर काढून टाकल्या ना, तर तुमच्या शरीरातलं DNA फक्त एकच गोष्ट करायचा प्रयत्न करत आहे, ते म्हणजे तुम्हाला जिवंत ठेवायचं. तर ड्रग किंवा कुठल्याही प्रकारची नशा तुमच्या दिमागाला एक प्रकारे हॅक करून टाकते. त्यामुळे दिमागाला असं वाटत असतं की नशा आणि मद्यपान हे तुमच्यासाठी गरजेचे आहेत. त्यामुळे तो नशाच्या वेळेस वाईटच्या जागी चांगले केमिकल रिलीज करत असतो. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही तुमच्या दिमागाला धोका देते. नशा करून तुम्ही तुमच्या दिमागाला धोका देत असता. तुम्ही सक्सेसफुल झाल्या आणि तेव्हा डोपामिन रिलीज झाला तर तुमचं दिमाग पण खुश आणि तुम्ही पण. खरं तर आयुष्यामध्ये काही चांगलं झालं आणि तर मग डोपामिन निघाला ना, तर यामध्ये काही वाईट नाहीच. पण नशाच्या वेळेस डोपामिन निघते हेच लोकांना फेक खुशीच्या जाळ्यात ढकलते. नशा आणि ॲडिक्शन बद्दल काही फॅक्ट्स. 13 वर्षे ही अशी आयु आहे ज्यावेळेस आजकालच्या दुनियामधील जास्तीत जास्त मुलं आणि मुली नशा पहिली वेळेस करतात. नशाच्या लिस्टमध्ये टोबॅको आणि अल्कोहोल हे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहे. जगामध्ये 50% आत्महत्या किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा हे नशामुळेच होत असतो. 50% ॲक्सिडेंट हे नशामुळेच होत असतात. या जगामध्ये नशामुळे 5 लाख करोड रुपयांचं नुकसान पुऱ्या जगाला दरवर्षी होतो. खुशी ना हे तुमच्या मध्येच आहे आणि तुमच्या मधूनच येते. हॅपीनेस कम्स फ्रॉम विदिन यू. खरी खुशी तर, खरी पीस तर, खरी सॅटिस्फॅक्शन तर या दुनियामध्ये कुठं पण नाही तर तुमच्या मध्येच आहे. बाहेरचं जग तर फक्त एक जोक आहे. एका जागी बसा आणि विचार करा की खुशी तुमच्या मधून येत आहे, खुशी तुमच्या मधून निघत आहे, तर खरंच असं फील होईल की तुमच्या हृदयात काहीतरी रेडिएट होत आहे. खरी खुशी तर तुमच्या मध्येच आहे आणि तुमच्या कमांडची वाट बघत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही खुशी मागाल तेव्हा तुम्हाला खुशी भेटेल, ते पण अनलिमिटेड. हे थोडं डीप लोकांसाठी होतं. जर आता तुम्ही एक स्टुडंट असाल किंवा यंग असाल तर आधी तुम्हाला एक करिअर बनवून खूप पैसे कमवायची गरज आहे, कारण तुम्ही पैशाला पण एन्जॉय करा आणि मग नंतर तुम्हाला कळेल की मनी, स्टेटस आणि पॉवर या गोष्टींपेक्षा मी जास्त खुशी तर तुमच्या मध्येच आहे. आधी तुमच्या लाईफला आणि तुमच्या करिअरला टॉप प्रायोरिटी द्या. तुमच्या बॉडीला फिट बनवायचा निर्णय घ्या आणि नशापासून दूर राहा आणि सक्सेसचा नशा करा. आणि जेव्हा कधी पण तुम्ही नशा कराल ना, तेव्हा एक दिवस असं पण येईल की तुमची पूर्ण जिंदगी एक नशा बनेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.